त्यानंतर एक धक्कादायक बातमी येते नागपूरमधून। नागपूरमध्ये पार्टीहून परतणाऱ्या तरुण तरुणींकडून कारची तोडफोड करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वीची ही सगळी घटना आहे। 2 दिवसांपूर्वी खारेटाउन परिसरामध्ये कारची तोडफोड करण्यात आलेली आहे। नागपूरमधली ही सगळी घटना आहे। काँग्रेसचे नेते संदेश सिंगलकर यांच्या कार तोडफोडीचं हे सगळं प्रकरण आहे। ही सगळी घटना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे आणि सगळी बाब आता उघडकीस येताना पाहायला मिळते। 2 दिवसांपूर्वी ही सगळी घटना घडलेली होती। तेव्हा नागपूरमधली ही सगळी घटना आहे। पार्टीहून परतणाऱ्या तरुण तरुणींकडून कारची तोडफोड करण्यात आलेली होती। 2 दिवसांपूर्वी खारेटाउन परिसरामध्ये कारची तोडफोड करण्यात आलेली होती। ज्या कारची तोडफोड करण्यात आली होती ती कार काँग्रेस नेते संदेश सिंगलकर यांची असल्याचं समजतंय। ही सगळी बाब आता सीसीटीव्ही माध्यमातून उघडकीस आलेली आहे। काल आम्ही त्या सीसीटीव्ही कॅमेरावर जेव्हा बघत होतो तर ते तरुण तरुणी दारूच्या नशेत झिंगाट झालेले होते। अतिशय बेभानपणे गाड्या चालवत होते। पालकांना एवढं कळायला पाहिजे की ठीक आहे मुलगा मुली बाहेर आहेत, पण ते नेमके आहेत कुठे। समजा जर काही ऍक्सिडेंट झाला असता, काही झालं असतं, दुसरी एखादी तसेच दारूच्या नशेत झिंगणारे मुलं जर परत एखादी दुसरी गँग त्यांना मिळाली असती तर मग काय झालं असतं। आपण नेहमी घटना घडल्यानंतर आपण ह्या सगळ्या घटनेचा मीमांसा करतो, पण मला सगळ्या नागपूरच्या पालकांना आवाहन करायचं आहे की आपल्या मुलांना आवरा आणि रात्री बेरात्री तुमचे मुलं कुठं जातात, कशा पद्धतीने ते वागतात, दारू पितात। आता ड्रग्सचं वातावरण प्रचंड नागपूर शहरामध्ये वाढत चाललेलं आहे। ही खरंच अतिशय चिंताजनक बाब आहे। मी नागपूरच्या पालकांना परत एक वेळा आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलांवर लक्ष देण्याचं खूप गरज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।